गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मोरा. नमस्कार बालमित्रांनो, बाल राष्ट्रचेतना चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तुमचे खूपच स्पेशल सिरीजमध्ये मी वेलकम करते, जिथे आपण समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक शिकणार आहोत. अहो थांबा, श्लोक म्हणजे बोर असेल असं वाटत आहे काय? तर मी तुम्हाला बोर नाही करणार, पण अगदी फन आणि इझी स्टाईलमध्ये शिकवणार आहे बरं का. तयार आहात काय? चला मग मी तुम्हाला काही सुपर इझी क्वेश्चन विचारते. बघूया कोण कोण उत्तर देतं ते. बरं मुलांनो, तुम्ही दररोज ब्रश का करता? हो बरोबर, टीथ क्लीन करायला. अगदी इझी होतं की नाही? चला मग सांगा, हँडवॉश का करता? हो, हात क्लीन करायला. बरं, आत्ता ना मी टाकते माझा हुकूमचा एक्का. सांगा बरं, तुमच्या मनाला स्वच्छ ठेवायला तुम्ही काय करता? थोडा टफ जातोय ना. लेट मी हेल्प. बरं, मन म्हणजे आपलं माइंड. आपण शरीर स्वच्छ ठेवतो, तसंच आपल्या मनाला पण स्वच्छ ठेवायचं असतं. मनाला स्वच्छ ठेवायचं म्हणजे काय? वाईट विचारांपासून लांब राहणं आणि छान विचारांची सवय लावणं. अगदी सोपं ना. चला मग एक गेम खेळूया. रेडी आहात? गेमचं नाव आहे क्लॅप ऑर क्रॉस. मी काही हॅबिट सांगेन. गुड हॅबिट असेल तर क्लॅप करा, बॅड हॅबिट असेल तर हातांनी क्रॉस करा. बरं, क्लोज युअर आईज अँड लिसन टू माय व्हॉइस. आणि आपल्यासोबत आहे मनस्वी. एक्झामचं टेन्शन आलंय म्हणून चिटिंग केली. घर कामात आईला मदत केली. तुम्ही जास्त वेळ पाहिला पण आईला खोटं सांगितलं. स्कूलचं एक इम्पॉर्टंट बुक हरवलंय. घरी आईबाबांना खरं खरं सांगितलं. व्हिडिओ गेम जिंकलो नाही म्हणून कंट्रोलर फेकून दिला आणि रडलो. फ्रेंडने ऍक्सिडेंटली ड्रॉइंग खराब केलं, मी त्याला माफ केलं. स्कूलमध्ये टीचरला गुड मॉर्निंग म्हटलं. वाव, तुम्ही तर खरंच स्मार्ट आहात. बघा, मी तुम्हाला श्लोक सांगितला पण नाही, पण तुम्हाला त्याचा अर्थ कळला. दॅट्स द मॅजिक ऑफ मनाचे श्लोक. चला मग श्लोक म्हणूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. आता समजून घेऊया या श्लोकाचा अर्थ. बरं मला सांगा, कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपण कुणाची पूजा करतो? बरोबर, गणपती बाप्पा. आणि शारदा म्हणजे सरस्वती देवी, जी आहे आर्ट, म्युझिक, विद्या आणि वाणीची देवता. इथे समर्थ रामदास स्वामी म्हणतात, गणपती बाप्पा आणि शारदा देवीला नमन करून आपण प्रभू रामचंद्राचे ब्लेसिंग्स घेऊया, त्यांचा आशीर्वाद घेऊया. बरं, कसा वाटला आजचा व्हिडिओ? नक्की सांगा कमेंट्समध्ये. हा श्लोक रोज म्हणायचा आणि आईबाबांना सांगा तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा आणि मला इंस्टाग्रामवर शेअर करा. मी त्यातल्या काही क्लिप्स नेक्स्ट एपिसोडमध्ये टाकेल, म्हणजे तुम्हाला बघून तुमचे फ्रेंड्स पण श्लोक म्हणायला एनकरेज होतील, नाही काय? चला तर मग बाय. जय जय रघुवीर समर्थ.